सो आता चिकन थाळी आमची आली आहे. त्याच्यामध्ये आळणी रस्सा चिकन लेग पीस आहे, एक खरडा चिकन आहे, एक सुकं चिकन आहे आणि एक आपला चिकनचा रस्सा पण आहे आणि मल्हारची व्हेज थाळी आली आहे. मस्त ज्वारीची आणि एक बाजरीची भाकरी आम्हाला मिळाली आहे. मस्त लिंबू वगैरे पिळून घेतलं आणि काळ्या मसाला ते बनवलं जातं बेसिकली. सो नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. सध्या मी आलो आहे पुण्याला आणि पुण्याला आपला मल्हार पण आपल्याला भेटला आहे. तर आता आम्ही डिनरला चाललो आहे आणि मल्हार आपल्याला कुठेतरी घेऊन जातो. पण कुठे जातोय? एक फेमस रेस्टॉरंट आहे शौर्यवाडा. तुम्ही लोक इंस्टाग्राम वरती वगैरे चेक करू शकता. खूप फेमस आहे, क्वालिटीसाठी म्हणजे फेमस. आता मी तर कधी नॉनव्हेज मी खात नाही, मला तर खूप आवडतं. मला बोलला की आपण जाऊन ट्राय करूया. आणि सौरव कसं नॉनव्हेजचा शौकीन माणूस एकदम, त्यासाठी एकदम मस्त जागेवरती आपण घेऊन चाललो त्याला. जाऊयात शौर्यवाडा, ओल्ड मुंबई पुणे हायवे. ओल्ड मुंबई पुणे हायवेला शौर्यवाडामध्ये आपण काहीतरी मस्त नॉनव्हेज चिकन थाळी खाणार आहोत आणि मल्हार व्हेज खाईल. सो तिथलं व्हेज आणि नॉनव्हेज आपण दोन्ही कम्पेअर करून बघू. आणि त्यांची अजून एक प्युअर व्हेजची ब्रांच पण आहे ना पुण्याची ब्रांच आय गेस यांची उरळी कांचनला आहे. एक्झॅक्ट माहित नाही पण आहे प्युअर व्हेज सुद्धा. सो आता मस्त आम्ही आपल्या कारमध्ये बसलो आहे आणि आता आम्ही डिनरसाठी निघतोय. चला. तर आता आम्ही निघालो आहोत इथून शौर्यवाड्याकडे. आता वाजले आहेत रात्रीचे 10:10. ऑलमोस्ट अर्धा तासाचा रस्ता आहे. बघू आता किती वेळ लागतोय ते. तर आता एक प्लॅन में थोडासा चेंजेस आहे. आम्ही शौर्यवाड्याला पोहोचलेलो हिंजवडीला, पण तिथे हॉटेलच नव्हतं. चुकीचं लोकेशन आहे. तिथे आम्ही मग खूप शोधलं, इथल्या आजूबाजूच्या पानवाल्यांना वगैरे विचारलं. ते बोलले इथे बरेच लोक येतात आणि असेच परत जातात, कारण की गुगल मॅपवर ते लोकेशन दाखवतं, पण तिथे अशी त्यांची कोणतीच ब्रांच नाहीये. आम्ही हे कॉल करून देखील कन्फर्म केलं. तुम्हाला जायचं तर तुम्ही कात्रजला हांडेवाडीच्या ब्रांचला जावा. लोणावळ्याला एक आहे ब्रांच, तिथे जाऊ शकता. आणि एक उरळी कांचनला. आता मी प्लॅन मध्ये चेंज केलं. तर हिंजवडीमध्येच एक 7-12 करून आहे, तेही खूप प्रसिद्ध आहे नॉनव्हेज साठी. आम्ही आता तिथे चाललोय. आता हिंजवडीच्या आम्ही आत आलोय प्रॉपर. नशीब हे जवळ होतं, नाहीतर आमचा प्लॅन होता की घरी जायचं. नाही आपण जवळपास 7 किलोमीटर जास्त आलोय. आपल्याला कळलं नाही रात्रीचा वेळ म्हणून आलो होतं. बघा आलो आपण. तर 7-12 पाशी पोहोचतोय आम्ही. कोल्हापूरचं फेमस आहे ऍक्च्युली. पार्किंग पण. सो आता आम्ही आलो आहोत 7-12ला. इथे ॲम्बियन्स यांचा मेन खूप छान. बघा मस्त इथे ससे वगैरे ठेवलेत, किती गोड येते. बदक आहे इथे आणि गाय सुद्धा इथे. हे लिहिलंय, गाय ही हिंदू धर्माची पवित्र देवता आहे, मांसाहार करून तिला हात लावू नये. शांत गाय. छोटीशी विहीर पण आहे. छोटीशी एक बैलगाडी पण आहे. बघा ॲम्बियन्स छान आहे ना. सो आता चिकन थाळी आमची आली आहे. त्याच्यामध्ये आळणी रस्सा चिकन लेग पीस आहे, एक खरडा चिकन आहे, एक सुकं चिकन आहे आणि एक आपला चिकनचा रस्सा पण आहे आणि मल्हारची व्हेज थाळी आली आहे. आम्ही बस वेट करतो भाकरी कधी येईल. आता सौरवची थाळी येऊन 15 मिनिटं गेलेत, काहीच नाही. आणि शेवभाजी घेतली. शेवभाजी ऍक्च्युली ही थाळी होती मासवडी, व्हेज मासवडी थाळी. मासवडी नसल्यामुळे शेवभाजी केली. आणि आता भाकरी सुद्धा आली आहे थाळीसोबत. चिकन थंड झालं असेल एवढा वेट केल्यानंतर. एकी साथ लाने का था ना पुरा थंड. थाळीमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, आपण याला टेस्ट करूया, रिव्ह्यू करूया. आणि मल्हारचं पण व्हेज थाळी आली आहे. तर चला आता आपण खायला. अख्खा मसूर, शेवभाजी, मासवडी नाहीये ह्याच्यात. काय काहीतरी युनिक आहे. दही, रायता आहे, गुलाबजामुन, ज्वारी आणि बाजरीची भाकरी. चला आता खाऊया. लिंबू वगैरे पिळून घ्यायचं आधी.
मी पण आता छान असं घेतो आणि याला टेस्ट करतो. आणि मस्त ज्वारीची आणि एक बाजरीची भाकरी आम्हाला मिळाली आहे. आणि मस्त लिंबू वगैरे पिळून घेतलं आहे. आणि काळ्या मसाला ते बनवलं जातं बेसिकली. टेस्ट तर छान एकदम झणझणीत आहे. अख्खा मसूर कसा आहे? अख्खा मसूर मोस्टली पुणे मुळशी या भागात जास्त खाल्ला जातो. खूप चांगला म्हणजे ऑनेस्टली एकदम चांगला आवडला. तर मी पण ट्राय करतो. चिकनचा रस्सा होता. ज्या पाण्यात चिकन शिजवलं जातं ना आळणी रस्सा बोलतो आपण. हे भरीत पण आहे. हा हे भरताचं वांग असेल. खूप छान आहे. मलाही काहीतरी मिळालं इथे. काय मी पण टेस्ट करून बघतोय काय. चिकन खिमा टाईप आहे. आणि काळ्या मसाल्यात जे चिकन केलंय ते आपण चाखून बघूया. सर्विस थोडीशी विचित्र आहे इथली पण फूड टेस्टी आहे. जेन्युनली एकदम गावाकडे खाल्ल्यासारखं वाटतं. एक नंबर. हा रस्सा पण अजून घेऊ शकतो ना ते बोलले. रस्सा आणि राईस अनलिमिटेड. रस्सा आणि भात अनलिमिटेड आपण खाऊ शकतो. एक ज्वारीची आणि एक बाजरीची भाकरी. आपण आता दुसरी पण ट्राय करूया. बघा मस्त त्याच्यातनं असं कुस्करून खायचं एकदम. छान आहे. एक गोष्ट चांगली भाकरी आहे ज्वारी आणि बाजरीची दोन्ही. हां ही चांगली गोष्ट वाटली. म्हणजे रोटीवाला सिस्टम नाही आहे. ओनली बाजरीची भाकरी आणि ज्वारीची भाकरी हे दोन गोष्टीच मिळते. चपाती घेऊ शकतो तुम्हाला. चपाती नाही आहे. नाहीच आहे ना. बाजरी आणि ज्वारीची भाकरी म्हणजे आपली गावाकडची जी पद्धत आहे त्यांनी ही मेंटेन केलेली आहे. फक्त सर्व्हिसमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे. बाकी काय नाही. छान. आणि मेन तर इथला ॲम्बियन्स पाहू शकता तुम्ही. खूप छान आहे. मल्हार पण मस्त व्हेज खातोय. ह्याला तर खाऊ दे. मी पण माझी चिकन थाळी संपवतो. आमचा मस्त इंद्रायणी भात आला. एकदम गरम गरम इंद्रायणी भात आहे. आणि या चिकनसोबत छान लागतं. हा चिकनचा रस्सा आणि ह्यासाठी पण इंद्रायणी भात आला. कुडाळकरला पण. आता इंद्रायणीसोबत भात खाऊन बघू. चिकन आणि काळा रस्सा. इंद्रायणी भातासोबत चिकन रस्सा खाऊ. मस्त. इंद्रायणी भाताची चवच छान लागते. असं चिकन रस्सा घेतला. मल्हार पण व्हेज. तू कशाचं खाणार आहे? काय असतं व्हेज? आमटी टाईप दिलं. रस्सा दिला. रस्सा थोडं टेस्ट कर ना. राईस घेतो. इंद्रायणी भात कसं थोडंसं चिकट असतं. म्हणजे डाळ ठेवत नाही त्यासोबत. असं घट्ट रस्सा ना छान लागतं. चांगलं आहे. स्पायसी चांगलं आहे. इथलं फूड थोडंसं स्पायसी असतं. तर तुम्हाला जर आळणी असं तुम्ही त्यांना आधी सांगू शकता. रोल छान आहे. आता आमचं खाऊन झालं आहे. आता आम्ही डेझर्ट काहीतरी खातोय. डेझर्टमध्ये मस्त गरम गरम गुलाबजाम आलेला आहे. मस्त. मल्हारने तर खाऊन पण टाकला. हा म्हणजे आता खातोय. मस्त आहे. म्हणजे फ्रेश आहे. एकदम फ्रेश गुलाबजाम. आता खाऊया. कसं छान आहे. मी तर एक ऑलरेडी खाल्लं आहे. दुसरं खातो. म्हणजे ओव्हरऑल चांगलं आहे. फक्त थोडी सर्व्हिसमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे. जसं म्हणजे थाळी हे देतात एकासोबत. त्यासोबतच गरमागरम भाकरी दिली तर हे चांगलं आहे. बाकी टेस्ट वगैरे अप्रतिम. हा टेस्ट तर खूप छान आहे. चिकन वगैरे आम्हाला तर फ्रेश वाटलं. गुगल रिव्ह्यूज तर खूप दिलेत लोकांनी. पण तुम्ही येऊन ट्राय करू शकता. फूड तर खूप अमेझिंग आहे. आम्हाला आवडलं. आता गुलाबजाम वगैरे खातो आणि इकडे आम्ही निघतो. झालं आता आम्ही निघतो. आता रात्रीचे वाजले आहेत 12:10. फूड तर इथलं खूप छान होतं. एकदम मस्त फ्रेश गरम गरम मिळालं. आता वीकडे असल्यामुळे इथे गर्दी नव्हती. पण विकेंडला हे पॅक असतं. आम्ही रील्स वगैरे पण बघितले. इथे पण सांगत होते. आता जस्ट ह्याच्या बाहेरच एक पान शॉप आहे. तिथे आता मस्त गोड पान घेतोय. जेवल्यानंतर गोड पान वगैरे घेऊ आणि आपल्या गाडीत बसून माघारी जाऊ.
मी गोड पान इथे घेतलंय. जस्ट जेवण झालं. हा आहे इथे पान शॉप आहे जस्ट यांच्या बाहेर. आणि यांची सगळीकडे थीम आहे. शाळेसारखी अशी थीम बनवली असतं. असं एक पान शॉप आणि हा एंट्रन्स आज बैलगाडी वगैरे खूपच छान आहे. तर असा आमचा छोटासा ब्लॉग होता, फूड ब्लॉग होता. तिथे आम्ही पुण्याला 7-12 एक्सप्लोअर केलं. या ब्रांचचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येईल, तुम्ही जरूर चेक करू शकता. असेच माझे ट्रॅव्हल आणि फूड ब्लॉग चॅनलवर येत असतील. नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. तर मी सौरभ तुमच्या सर्वांचा निरोप घेतो.